जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही ऐकलं आणि पाहिलंही असेल की काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने आणि रेल्वेने मुंबई वांद्रे येथे जिहादी आणि रोहिंग्यांनी वसवलेली एक झोपडपट्टी बरीच मोठी अशी झोपडपट्टी फायनली पाडलेली आहे. पण तिथून निघालेले हे सगळे मुसलमान, ही सगळी वोट बँक रोहिंगे हे जे कोणी काँग्रेसच्या काळापासून भरून ठेवलेले होते ते सगळे आता निघून दादर, प्रभादेवी, परळ, शिवडी या सगळ्या ठिकाणी जाऊन जेवढ्या डबल किमती देता येतील त्या किमतीमध्ये लोकांकडनं भाड्याने घरं राहायला मागत आहेत. आणि दादर, प्रभादेवी, वरळी हे सगळे जिथे कोणी लोक राहतात ती सगळी मराठ्यांची वस्ती आहे. माझी सगळ्यांना कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे, वर्षापूर्वी लावलेली महाराष्ट्राला किंवा आपल्या भारत देशाला वाळवी ही जिहादी मुसलमान आणि रोहिंग्या आहेत हे आपल्याला आत्ता नाही कळलं तर पुढे कधीच कळणार नाही. इकडचं काढलेलं खरकटं स्वतःहून नेऊन आपल्या घरात टाकू नका. 2 पैसे कमी कमवा, घरात हवं तर खिचडी बनवून खा, पण या मुसलमानांना, या जिहादी आणि रोहिंग्यांना आपल्या घरात जागा देऊ नका. हा मुसलमान महाराष्ट्रातला मुसलमान नाही. सो माझी कळकळीची विनंती आहे, जितकं तुम्हाला होईल तितकं त्यांची जे कोणी येतील ते तुम्हाला कळतीलच, तुम्हाला आयडिया पण येईल. फक्त पैशाची भूक म्हणून कोणालाही आपल्या घरामध्ये स्थान देऊ नका. जर याची भनक पुन्हा महानगरपालिकेला, सरकारला कोणालाही लागली आणि जर तुमचं इतक्या वर्षीपासूनचं मेहनत करून उभं केलेलं ते घर जर तेही महानगरपालिकेला पाडावं लागलं तर मग तुम्ही रस्त्यावर याल. ह्यांना कसली काही फरक नाही पडत, हे कुठेही जातील. आतंकी आहेत, हे घाण आहेत, हे वाळवी आहेत, हे आपल्या जगाला लागलेली. सो पुन्हा एकदा कळकळीची विनंती करते, ज्या कुठल्याही भाडोत्र्यांकडे हे लोक भाडोत्री म्हणून राहायला येतील यांना जागा देऊ नका. जरा जरी आयडिया आली तर यांचे व्हिडिओज काढा, कंप्लेंट करा, काही करा, मारा, हाणा, आय घाला त्यांची, पण त्यांना आपल्या घरांमध्ये स्थान देऊ नका. त्यांना त्यांच्या बॉर्डर्स ओपन आहेत, उघड्या करून दिलेल्या आहेत, त्यात परत तिकडे जात आहेत, त्यांना जाऊ दे. आपल्या घरात कोणाला स्थान देऊ नका. कळकळीची विनंती. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय, हर हर महादेव.